पुढची बातमी आता परळीतून ईव्हीएमची तोडफोड केल्याची घटना आहे बघा। परळी मतदारसंघातील महत्त्वाची बातमी आहे। घाटनांदूर येथील हा सगळा प्रकार आहे। एका मतदान केंद्रात ईव्हीएमची तोडफोड करण्यात आली। नुसती ईव्हीएमची तोडफोड नाही तर अज्ञात व्यक्तीने इतर साहित्य देखील फोडलेलं आहे। तर याच घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळालंय आणि या प्रकाराविरोधात निवडणूक आयोगात तक्रार करणार असंही मुंडेंनी सांगितलं। दहशत नेमकी कुणाची हे वरिष्ठांना आता कळायला हवं असंही मुंडे म्हणताय। परळीमध्ये राष्ट्रविरुद्ध विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळते। खुद्द धनंजय मुंडे परळीतून उभे आहेत तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेसाहेब देशमुख उभे आहेत आणि एक वेगळी टशन एक वेगळी खुन्नस परळीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरं तर परळीची जी लढत आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून गाजतीये, कारण धनंजय मुंडे यांच्यासाठी स्वतः पंकजा मुंडे मैदानात उतरल्या, प्रचार केला आणि यावेळेस घड्याळाचं बटन दाबण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं। तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांच्या या उमेदवारीची चर्चा रंगलेली आणि याच मतदारसंघातील म्हणजे परळीमधून घाटनांदूर इथे हा सगळा प्रकार घडलेला आपण दृश्यामध्ये बघू शकतो। एका मतदान केंद्रामध्ये ईव्हीएमची देखील तोडफोड करण्यात आली आणि इतर साहित्याची देखील तोडफोड झालेली आहे। संपूर्ण अस्ताव्यस्त असं हे मतदान केंद्र झालं असल्याचं आपण बघतोय। टेबल खुर्च्यांची देखील तोडफोड झाली आहे। जे दादागिरीची आणि दहशतीची भाषा उमेदवार तुतारीशे बोलत होते, आज त्यांचे चिरंजीव घाटनांदूरचे 2 बूथ ज्याच्या मशीन फोडल्या, मुरंबीचं बूथ ज्याच्या मशीन फोडल्या, सोथेवाडीचं बूथ ज्याच्या मशीन फोडल्या, बूथ कॅप्चरिंग करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर तळेगाव घाटमध्ये सुद्धा बूथ कॅप्चरिंग करून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला। शेलू आंब्याला सुद्धा त्या ठिकाणी मशीन फोडून बूथ ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला।